वृश्चिक राशीसाठी रवी शनीचा षडाष्टक योग फारच सक्रिय आहे. कारण की पंचम स्थानातून शनीचं वक्री गोचर होत आहे आणि त्या पंचम स्थानाला आता या रवीचं षडाष्टक लागलेलं आहे. षडाष्टक योग म्हणजे काय असतं मित्रांनो? तो थोड्याशा आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या कामं असतात त्याच्यामध्ये अडचणी घेऊन येतो आणि आपल्याला वाटत असतं की ह्या गोष्टी लवकरच पुढे सरकतील किंवा त्या अगदी हातातोंडाशी आलेल्या असतात तरीसुद्धा त्या पुढं ढकलल्या जातात. आणि हा कालावधी जो आहे तो पुढील 16 सप्टेंबर 2025 पर्यंतचाच आहे. यामधील कालावधीमध्ये सूर्यग्रहण पण होऊन जाईल. कारण की सध्या सिंह राशीमध्ये रवी आणि केतू यांची युती पण झालेली आहे आणि ह्या रवी केतू युतीचं शनीबरोबर षडाष्टक तयार झालेलं आहे. षडाष्टक याचा अर्थ असतो की दोन ग्रह एकमेकांपासून 6 आणि 8 अंतरावरती येत असतात. त्याला षडाष्टक असं आपल्या पारंपरिक शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे षडाष्टक योग कसा फायदा देऊ शकतो वृश्चिक राशीसाठी हे आपण आता ह्या पुढील व्हिडिओमध्ये बघूया. आकाशात घडणाऱ्या ग्रहयोगांचा तुमच्या जीवनावर काहीतरी परिणाम होतोय आणि हे तुम्ही जाणून घ्यायला नक्कीच उत्सुक असताच. पण सध्या सूर्य सिंह राशीत आणि शनी मीन राशीत असल्याने हा षडाष्टक योग थोडा कसोटी तयार करतो बरं का. पण तो षडाष्टक योग नवीन मार्ग पण दाखवतो आणि पुढील आयुष्यामध्ये काही गोष्टींचं तुम्ही नियोजन केलेलं असतं तर त्या नियोजनासाठी तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवणाऱ्या घटना ह्या पुढील 1 महिन्यामध्ये घडतात. करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व अंगांनी हा योग तुमच्यावर कसा प्रभाव टाकेल. सिंह राशीत आहे आणि तो तुमच्या दशम भावामध्ये आहे. सत्ता, करिअर, मान सन्मान व शनी मीन राशीत म्हणजे पंचम भाव, बुद्धी, संतती, सृजनशीलता या 2 ग्रहांमधील षडाष्टक योगामुळे आव्हाने व कसोटी निर्माण होत आहेत. पण वृश्चिक राशी ही गूढ, सामर्थ्यशाली आणि परिवर्तनप्रिय स्वभावाची आहे. या आव्हानातून नवे सामर्थ्य निर्माण होण्याची पण शक्यता आहे. थोडं याच्यामध्ये जर आपण विचार केला की नाही तर करिअर आणि व्यवसायाबाबतीत तुम्हाला फार काळजीपूर्वक व्यवहार करावे लागतील किंवा करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला बारकाईने नियोजन करावं लागेल अनेक गोष्टींचं. रवी दशम भावात आहे मित्रांनो, पण तो केतूच्या युतीमध्ये असल्यामुळे तुमचं जे काही ऑफिसमधलं जे काम असतं ना त्याच्यामध्ये थोडे क्षुल्लक अडचणी येतात आणि त्याच्यामुळे काम लांबणीवर पडतं. कारण की पंचम भावातल्या रवीबरोबर तो षडाष्टक तयार आहे आणि ज्यामुळे काय होतं मग वरिष्ठांशी छोट्या कामावरून मतभेद किंवा गैरसमज होतात. अचानक तुमच्यावरती जबाबदारी येऊन पडतात ना त्याचा फारसा जो उपयोग आहे की नाही तो तुमच्या करिअरला होत नाही, पण ती अचानक येऊन पडलेली जबाबदारी तुम्हाला नाईलाजाने पूर्ण करावी लागते. पण याच्यामध्ये असं आहे की संघर्षातून यश मिळवणे हा योग वृश्चिक राशीसाठी तयार होत आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, मंगळाची जी स्थिती आहे ना ती सध्या गोचरीने चांगली आहे. उत्पन्नामध्ये फार मोठे चढ उतार दिसतील बरं का. गुंतवणुकीमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगणे फारच गरजेचं आहे. या पुढील महिन्यामध्ये थोडा तुम्हाला व्यवसायामध्ये सेटबॅक बसू शकतो. शनी हा दीर्घकालीन स्थैर्य देणारा ग्रह आहे. त्यामुळे संयमाने केलेली गुंतवणूक जी आहे ना ती भविष्यामध्ये लाभदायक ठरते. गुंतवणूक करताना मात्र पुढील 3 वर्षाचा विचार करूनच गुंतवणूक करा. अनुभवी लोकांचा सल्ला पण घ्या. पंचम भावातील शनीमुळे संततीविषयी चिंता सारखी संभवते. मुलांचं शिक्षण, आरोग्य किंवा भविष्यासंदर्भात तुम्हाला काहीतरी काळजी किंवा तणाव सारखा जाणवू शकतो. दाम्पत्य जीवनामध्ये थोडा संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज वाढतात. संयम, सहनशीलता आणि कुटुंबास वेळ देणे हाच तुमच्यासाठी चांगला उपाय असेल बरं का. आता हा योग जो आहे ना थोडा मानसिक ताण वाढवणारा आहे आणि गैरसमज करून देणार पण आहे. डोकेदुखी, डोळ्यांचे त्रास, रक्तदाबातील बदल किंवा पचनाशी निगडीत समस्या थोड्या वाढू शकतात. सूर्याची उष्णता आणि शनीची थंडता याचा ताणतणाव शरीरावर जाणवू शकतो. त्यामुळे नियमित दिनचर्या तुम्ही पालन केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये शिस्तही फार गरजेची आहे. वृश्चिक राशीचा स्वभाव आध्यात्मिक आहेच, पण तो गूढतेशी जोडलेला आहे आणि वृश्चिक राशीला रणनीती कशी तयार करायची असते याचं एक चांगलं ज्ञान उपजतच असतं. त्यामुळे या काळात आपण जीवनाच्या खोल तत्त्वज्ञानाकडे आकर्षित होताल
आणि त्यातून तुमच्या संकटावरती कसा मार्ग काढायचा हे तुम्हाला आपोआप सुचून जाईल. मी ह्यासाठी मित्रांनो, हा जो योग आहे षडाष्टक योग, ह्याच्यासाठी शास्त्रीय श्लोक पण दिलेला आहे. षडाष्टके व्यये चैवं वैरम पीडा प्रदर्शयेत आरोग्यम धनहानिंच विवादंच प्रजायते. बृहत्पराशरी होराशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की षडाष्टक संबंधातील ग्रह एकमेकांशी थोडे वैर निर्माण करतात. त्यामुळे तुम्हाला आरोग्याची हानी, धनहानी, वादविवाद किंवा मानसिक पीडा थोडी संभावत असते. आणि सिंह राशीत रवी असल्याने आणि शनी मीन राशीत असल्याने तयार झालेलं हे जे षडाष्टक आहे ना, यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना काही महत्त्वाचे बदल अनुभवायस येतील आणि ते फारच झटपट झालेले असतील. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की ह्या काळात कामाच्या ठिकाणी दडपण येतच आणि वरिष्ठांशी मतभेद हे नशिबाने घडतात. त्याच्यामध्ये कोणाचाही दोष नसतो, त्यांचाही नसतो आणि तुमचाही नसतो. आणि त्यामुळे मग कधी-कधी तुमचं प्रमोशन थोडं रखडलं जातं किंवा प्रगतीची वाट जी असते ना, ती थोडी थांबली जाऊ शकते. जसं मी आधी सांगितलं की स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना अचानक अडथळे येतील, पण ते अडथळे तुम्ही पार्टनरशिपमधील गैरसमज दूर करून थांबवू शकता. किंवा आर्थिक चढ-उतारांचा सामना जर तुम्हाला करायचा असेल ना, तर तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन बारकाईने करा. आणि जसं मी म्हणालो की किरकोळ गैरसमजांमुळे तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ना, ते पण थोडं डिस्टर्ब होऊ शकतं. आणि त्यामुळे मग तुम्ही स्पष्ट संवाद ठेवणं पण गरजेचं आहे आणि समजूतदारपणा ठेवणंही तुमच्यासाठी फारच गरजेचं आहे. म्हणून वृश्चिक राशीसाठी हा काळ आहे संघर्षाचा, पण थोडं शिकवणारा पण आहे ना. करिअरमध्ये थोडी कसोटी येईल हो, पण शेवटी मानसन्मान पण मिळेल. कारण की वृश्चिक राशीचा राजा मंगळ हा सध्या त्यांच्यासाठी बलवान आहे. आर्थिक बाबतीत शिस्त तर आवश्यक आहे, हे मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोच. कुटुंबात थोडं समजून घेण्याची भूमिका मात्र तुम्हाला घ्यावी लागेलच. आणि आध्यात्मिक साधना हीच मानसिक शांततेची कायम गुरुकिल्ली असते. थोडक्यात कसं आहे, हा काळ वृश्चिक राशीच्या व्यक्तींना स्वतःची खरी क्षमता दाखवण्याची संधी देईल. कारण वृश्चिक राशीमध्ये प्रचंड क्षमता असते. त्यामुळे मित्रांनो, जरी षडाष्टक योग तयार होत असला तरीसुद्धा तुमच्या राशीचा राशी स्वामी मंगळ हा अत्यंत बलवान आहे. आणि तो बलवान असलेला मंगळ तुम्हाला अडचणीतून कसा मार्ग काढत काढत पुढं जायचं आणि तो 1 महिना कसा पुढे ढकलायचा याबद्दल तोच तुम्हाला बुद्धी देईल. त्यामुळे तुमच्या राशीच्या मंगळ ह्या स्वामीवरती तुम्ही दृढ विश्वास ठेवा आणि आपली आपली उपासना रोज नित्यनियमाने करत. पुन्हा एकदा मी जाता जाता सांगतो, हा काळ जास्त दिवसांचा नाही आहे. 16 सप्टेंबर 2025 पर्यंतचा आहे. प्रसाद कुलकर्णी, श्रीराम.